संघाचं पहिलं आणि वैयक्तिक पहिलं शतक घेऊन येते निकेश गावंड. गोलंदाजी मार्कवर. बॅट्समन भाग्यमान. नॉन स्ट्राईक एंडवर कल्पेश. संघाची धुरा सांभाळणार. गोलंदाजी मार्कवर निकेश. कशा प्रकारे गोलंदाजी करतायत बघा. राईट टर्म ओव्हर द विकेटचा मारा करतायत निकेश. आणि पहिला फेस कॉल डॉट बॉलची समाप्ती. दुसरा बॉल देखील डॉट. अतिशय चांगली गोलंदाजी म्हणता येईल निकेश गावंड याची. तन्वी इलन संघाकडून. समर्थ इलेवन बॉम्बेपाडा संघाचा फलंदाज भाग्यवान काहीसा बीट होत आहे. आणि आता मात्र चांगला सकटवलेला बॉल. बघूया काय होतंय. आणि मात्र चौकार. या चौकानीची धावसंख्या होत आहे ती बिनबाद 4. भाग्यवान असा घाणाघाती फलंदाज आहे समर्थ इलियम बॉम्बाई संघाचा. कृष्णा याची भरपूर त्याच्यावर ये. आणि बॉम्बेपाडा संघाचा निकेश. आणि आत्ता मात्र चांगला सकटवलेला बॉल. बघूया काय होतंय. एक आहे आणि दुसरी धाव कंप्लीट. 2 धावा. स्कोरबोर्ड गेलेला आहे 6 वर. बॉल 6 धावा. चांगली गोलंदाजी निकेशाची तन्वी इलन संघाकडून. आणि आता मात्र कव्हरच्या दिशेने लगावलेला हा कणकणीत चौकार भाग्यवानच्या बॅटमधून. पाच चेंडू आणि 10 धावा धावपलकावर लागलेल्या आहेत समर्थ इलेवन बॉम्बेपाडा संघाच्या. शेवटचा बॉल आता मात्र काय ड्रॉप केलेला आणि हा मिसफिल्ड आणि हा कणकणीत चौकार. अंपायर स्कोरबोर्ड 14. एका ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 14. आणि कल्पेश हा 6चे 6 चेंडू नॉन स्ट्राईक एंडवर राहिला होता. आता मात्र त्याच्या वाट्याला आता पुढचा शतक. पंच सामना स्पीडअप करायचा आहे. राहुल सामना स्पीडअप करायचा आहे. तन्वी इलन संघाचा दुसरा गोलंदाज वैयक्तिक पहिला शतक घेऊन येते राहुल मुंडकर. बॉम्बेपाडा एंड करून मारा करेल राहुल मुंडकर. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करताय. पाहूया कशी गोलंदाजी करतायत राहुल मुंडकर. आपल्या संघाचा संगणक देखील आहे तो तन्वी इलन संघाचा. आणि क्षेत्राची व्यूहरचना करताना राहुल मुंडकर पहिला गोलंदाज. आणि आज चांगला आणि कॉटन बोल्ड
मला वाटतंय कल्पेश पाटील तंबूच्या आश्रयाला परत. राहुल याच्या चांगली गोलंदाजी म्हणताय राहुल याची. पहिल्याच चेंडूवर पहिली सफलता राहुल मुंडकर याच्या बॉलिंगवर. आणि आता मात्र पोल्ट्रीबर्स मास्टर जुना दानका खेळाडू बलिराम गावंड स्ट्राईक एंडवर. आता बघूया आपल्या संघाची धुरा सांभाळताना गोलंदाजी मार्कवर राहुल मुंडकर कशी गोलंदाजी करतायत आपल्या संघासाठी. पहिला चेंडू चांगला टाकलेला आहे त्यांनी आणि मात्र संघाचा संघनायक देखील आहे तो. चांगली गोलंदाजी करतायत तो. पाहूया दुसरा चेंडू आणि 41 मास्टर फेस करतील बलराम गावंड आणि चांगला आणि मिसफील्ड झालेला आहे विजयाच्याकडून. क्षेत्ररक्षक काय खराबसा करत आहे आणि 1 धावेनिशी संघाची धावसंख्या 15. 1 बाद 15. चांगली अशी धावरीती. आता स्ट्राईक एंडवर घाणाघाती फलंदाज भाग्यवान पाटील. हा समर्थ 11 संघाचा घाणाघाती फलंदाज आहे आणि कृष्णा पाटील यांची चांगली त्याच्यावर मला वाटतं चांगली प्रेम आहे आणि त्यांचे भाऊ देखील आहे. आता खणखणीत मारलेला तर कॅच होतंय का काय आणि स्केल जमिनीला दान करतात प्रवीण मोंडकर. पंच 2 धावा. चांगली रणनीती दोन क्षेत्ररक्षकामध्ये. तीन चेंडू आणि 17 धावा धावफलकावर. समर्थ विल्यम बॉम्बपाडा संघाची चांगली रनिंग बिटवीन विकेट भाग्यवान पाटील यांच्याकडून. आता पाहूया पॉल दुसरा चेंडू फेस करील आणि हा देखील खणखणीत मारला होता आणि पाहूया क्षेत्ररक्षण कसं होत आहे आणि हा मिसफील्ड आणि हा चौकार मिसफील्ड यांचा चौकार. प्रकाश टाकणसर होते तिथे आणि त्यांनी वाटतं टेन्शन घेतलेलं आहे कशाचं तरी. काय झाला घुमला बॉल का असं टिकले होते कधी कधी होतं असं गालपाटला का बॉल असं ते होतं कधी कधी असं. डोळ्यावर झोप आहे का तुमची. एक सामना रेस्ट करा. आणि आता मात्र राहुल मुंडकर यांनी क्षेत्राची व्यूहरचना करताना एक क्षेत्ररक्षक प्रकाश ठाकर यांच्या जागेवर ठेवलेला आहे जीत भोईर. वाकलन संघाचा जीत भोईर आता मात्र आलेला आहे तिथं. गोलंदाजी मार्कवर राहुल मुंडकर. आता मात्र भाग्यवान पाटील आणि हा मात्र कणकणी टोलवलेला बॉल आणि इट्स अ बिग हिट षटकार. आणि ह्या षटकारांची धावसंख्या होते ती 5 बॉल 27. 5 चेंडू आणि 27 धावसंख्या. चांगली फलंदाजी आणि हा देखील कणकणीत टोलवलेला बॉल आणि हा बघू चांगला क्षेत्ररक्षण म्हणता येईल निकेश गावडे यांच्याकडून. आणि त्यांचे पप्पा आता मात्र रनआउट होतील. दुसरी धाव घेत असताना मुलांनी वडिलांना विकेट घेतली. एक धाव आणि 1 विकेट. धावसंख्या होते ती 27. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 27. चांगली रणनीती आहे ती भाग्यवानांची आणि चांगली टेक्नॉलॉजी आहे. मला वाटतंय कृष्णा पाटील यांना त्यांनी अगोदरच सांगितलेलं आहे की तुम्ही चांगले खेळा. तुम्ही जर विकेटवर टिकलात तर धावा बनतील. आणि कृष्णा पाटील यांची चांगली त्यांच्यावर प्रेम आहे आणि ते दोघं बंधू देखील आहेत. A1 जोडी सत्यवान पाटील आणि PH मुंडकर. A1 जोडी बॉम्बेपाडा संघाची A1 जोडी आन बान शान. आणि मदत करतात सत्यवान पाटील घाण. आता संघाचा 30 षटक घेऊन येतील जयेंद्र पाटील. संघाचे संघमालिक आहेत ते. चांगला त्यांच्याकडं
एक्सपिरियन्स आहे ते जयेंद्र पाटील यांच्याकडं. आता मात्र संघाचं तिसरं शतक हाताळत आहेत. पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतायत आणि फलंदाजीच्या स्ट्राईकवर आहेत ते भाग्यवान पाटील समर्थ एलेवन संघाचा. आणि नॉन स्ट्राईक एंडवर आहेत तर राकेश पाटील घानाघाती, तो देखील घानाघाती फलंदाज आहे समर्थ एलेवन संघाचा. आणि भाग्यवान पाटील तर त्याच्या डबल घानाघाती आहे. ह्यांची विकेट तुम्हाला घ्यावंच लागेल. जयेंद्र पाटील या भाग्यवान पाटील यांची विकेट घेतली तर तुम्ही काहीतरी बचावशाल या खेळामध्ये. पाहूया पहिलाच चेंडू जयेंद्र पाटील यांचा फेस करतील आणि ते देखील दोन्ही बंधू आमने सामने खेळत आहेत. हां, पाटील पाटील असे बंधू आहेत ते. आता मात्र पहिला चेंडू आणि पुलटॉस पद्धतीचा टोलवल्या कणकणीत आता वन बाउस चंडकार आणि चौकारच्या धावसंख्या होते ती वन बाउस चौकार. बोलो तुम्ही पिली वाटतात. षटकार आहे तो. अंपायर 6 आहे तो. रिव्ह्यू घेतलेला आहे. अंपायर रिव्ह्यू असेल. 6चा षटकार आहे की चौकार पहा. 6 आहे. इट्स अ बिग हिट. भाग्यवानी पहिल्याच चेंडूवर खणखणीत षटकार मारलेला आहे जयेंद्र पाटील यांच्या गोलंदाजीवर. आता मात्र हा देखील चांगला कटवला बॉल आणि इथं मात्र क्षेत्ररक्षक खरंबल होत आहे आणि हे 1 धावेचे 2 धावेचे रूपांतर करतायत भाग्यवान पाटील. चांगली रणनीती त्यांची असेल आणि 2 धावेनिशी धावसंख्या होते ती 2 बॉल 36 भाग्यवान पाटील. आणि पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवर आणि चांगली अशी गोलंदाजी मला वाटतं करतील असे आशा बाळगतो. आणि आणि एक धाव वाचू शकत नाहीत विजय मुडकर. 37 37 3 चेंडू. तिसरी ओव्हर प्रगती पकावर. आता मात्र चौथा चेंडू राकेश पाटील फेस करतील आणि हा देखील खणखणीत चौकार मारण्याचा प्रयत्न होता. मात्र हा चांगला फिल्डिंग प्रवीण बोंडकर होते तिथे. ते देखील एक्सपिरियन्स खेळाडू आहेत या तन्वी लोन संघाचे. भरपूर त्यांच्याकडे एक्सपिरियन्स आहे. जुने जाणते खेळाडू आहेत ते प्रवीण बोंडकर. आणि मला वाटतं ते मंगलमूर्ती संघाचे कर्णधार देखील आहेत. आणि गोलंदाजी मार्कवर जयेंद्र पाटील. 4 बॉल 39 धावसंख्या. 4 बॉल 39 धावसंख्या. गोलंदाजी मार्कवर जयेंद्र पाटील आणि स्ट्राईक एंडवर राकेश. आणि पहिला चेंडू प्रवीण्याच्या दिशेने टोलवलेला आहे. मला वाटतं 2 धावा आणि 2 धावा कंप्लीट होताना दिसतात. 2 धावा कंप्लीट आणि 2 धावांची धावसंख्या होते ते 41. 5 चेंडू आणि 41 धावसंख्या माफी असावी. या शतकातील शेवटचा चेंडू जयेंद्र पाटील आता काय करतात पाहूया. आणि हा मात्र डॉट चेंडू आणि डॉट चेंडूनिशी 3 शतक संपुष्टात. आणि 3 शतकाच्या संपुष्टीनंतर धावसंख्या होते ती 41. लास्ट ओव्हर आहे. स्लॉग ओव्हर आहे. स्लॉग ओव्हरच्या शतकामध्ये किती धावा बनवतील भाग्यवान पाटील राकेश पाटील समर्थ 11 संघाचे. कृष्णा पाटील यांची भरपूर त्यांच्यावर निष्ठा आहे की आता हे मात्र असे खेळाडू आहेत त्यांच्याकडं हे जर टिकले ना तर हे काहीतरी धावसंख्या बनवतील. तीन चेंडू 3 षटक समाप्त. 41 धावसंख्या आणि 2 विकेट. 41 धावसंख्या 3 ओव्हर.
आणि चौथा ओव्हर घेऊन येतील. मी पहिल्याच म्हटलं होतं की प्रवीण मुंडकर हे चांगले गोलंदाज देखील आहेत, ऑलराऊंडर आहेत ते. मंगलमूर्ती बंबईपाडा संघाचे ऑलराऊंडर आहेत ते. आता पाहूया स्ट्राईक एंडवर भाग्यवान पाटील आणि नॉट स्ट्राईकवर राकेश पाटील. आणि चौथं शतक हाताळतील प्रवीण मुंडकर पंचांच्या डाव्या बाजूने आणि बॉम्बेपाडा एंड करून मारा करतायत. पाहूया पहिला चेंडू प्रवीण मुंडकर गोलंदाजी मार्कवर बाळा. आणि हा मात्र खणखणीत षटकार. इट्स अ बिग हिट, मॅक्झिमम हिट षटकार. आणि या षटकारनिशी धावसंख्या होते ती 47. पहिल्याच चेंडूवर घाणाघाती प्रहार करतायत भाग्यवान पाटील. काय बॅटिंग रणनीती असेल त्यांची. आणि मला वाटतं मंगलमूर्ती संघामध्ये भाग्यवान देखील खेळत आहेत, त्यांना यांचा एक्सपिरियन्स असेल. आणि दुसरा चेंडू गोलंदाज मार्कवर. आणि हा मात्र बीट करतात मला वाटतं वाईट चेंडू. आणि वाईट निश्चित धावसंख्या होते ती 48. आणि स्ट्राईक एंडवर भाग्यवान पाटील. आता मात्र कव्हरच्या दिशेने मारलेला हा. आणि चांगली क्षेत्ररक्षण प्रकाश टाकणसर होते मला वाटते तिथं. त्यानं मगाशी गोलांड्या खाल्ल्या होत्या इकडं. चांगली क्षेत्ररक्षण आहे त्यांचं. आणि तिसरा चेंडू आणि हा मात्र मिस टायमिंग शॉट आहे भाग्यवान पाटील. आणि हा ना मला वाटतं तिथं ज्ञानेश्वर पाटील होते क्षेत्ररक्षक, त्यांना काय बॉल समजला नाही आणि त्यांच्या आवाकाच्या बाहेर गेला बॉल. आणि त्याचे क्षेत्ररक्षक तिथं लगेच आले होते, प्रकाश टाकणसर होते. आणि या 2 धावींनिशी धावसंख्या होती ती 52. 3 चेंडू आणि 52 धावा. चांगली धावसंख्या रचलेली आहे भाग्यवान पाटील यांना. आणि भाग्यवान पाटील यांना 50साठी 4 धावेची गरज असेल. चांगली गोलंदाजी फलंदाजी आहे ती भाग्यवान पाटील. आणि कृष्णा पाटील यांच्या भाऊ आहेत ते, त्यांनी त्यांना सांगितलं होतं की तू 50 मारून ये. बोला 3 चेंडू आणि 52 धाव संख्या. चांगली धावसंख्या. आणि चौथा चेंडू आणि हा मात्र मिस टायमिंग शॉट. आणि तिथं मात्र विजय होते यष्टीरक्षक. चांगली फिल्डिंग. कोण आहे तो? मुंडकर, निर्भय मुंडकर, प्रकाश मुंडकर यांचे सुपुत्र. 4 चेंडू आणि 53 धावा धावफलकावर. आणि गोलंदाज आणि मात्र कव्हरच्या दिशेने मारलेला ते प्रकाश टाकणसर आता तडपडतात. आणि या मात्र खणखणीत चौकार, 2 बाउंड चौकार गेलेला आहे मला वाटतं राकेश पाटील. आणि ते बघा तिकडे पडलेले आहेत, जरा चेक करा राहुल. ओके होतं. पाच चेंडू समाप्त आणि धावसंख्या आहे ती 57. 57 धावसंख्या. चांगलं स्कोरबोर्ड आहे. आणि आता मात्र शेवटचा चेंडू आणि मला वाटतं फुलटॉस चेंडू आणि टोलवलेला आहे तो. आणि तिथं मला वाटतं इथं क्षेत्रफळ जरा फंबल करतायत आणि 2 धावा सहज त्याने पूर्ण करतात. आणि 2 धावेनिशी संघाची धावसंख्या होती ती 59. आणि मात्र एका आणि पर्या परवाचं 4 शतक म्हटलं संपुष्टात. आणि 4 शतकानंतर धावसंख्या आहे ती 59. आणि 60 डावीचं लक्षण ठेवलेले आहे ते मला वाटतं तन्वी इलेव्हन संघापुढे. चांगलं रनिंग विकेट. भाग्यवान पाटील खानाघाती प्लेयर आहेत ते.
आणि मात्र भाग्यवान पाटील यांची 50 चुकलेली आहे मला वाटतं. थोडक्यात 47 धावांवर ते मला वाटतं नाबाद राहिलेत. चांगली फलंदाजी आहे भाग्यवान पाटील यांची. संघाचे कर्णधार आहेत ते, त्यांनी धुरा पूर्ण अंगावर घेतले. आता 60 धावांचं लक्षण तन्वी इलेव्हन संघापुढं ठेवलेले आहे ते समर्थ इलेव्हन बंबाईपाडा संघानं. आणि चांगली फलंदाजी केली भाग्यवान पाटील यांनी. आता मात्र 60 धावांचं लक्ष असेल तन्वी इलेव्हन संघापुढं. संघाचा कर्णधार राहुल मुंडकर आता कुणाला ओपनिंगसाठी पाठवणार. बॉल 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 सुपूर्द करायचा, जुना बॉल, फोडलेला दे ना, फोडलेला दे ना. उरलेले बॉल द्या रे. बदला बदला नको देऊ. त्याला पंच सामना सुरुवात करायची आहे. मयूर भोईर आणि सनी मुंडकर क्वालिफाईड पंचर आहेत आमच्या मंगलमुरी संघाचे. आता मात्र पहिले सलामीवर चालले आहेत मला वाटतं राहुल मुंडकर आणि निकेश गावाड. हे देखील घाणाघाती प्लेयर आहेत तन्वी संघाचे. जयेंद्र पाटील यांनी मात्र त्यांच्यावर पुरेपूर विश्वास ठेवलेला आहे आणि या विश्वासाला साध्य करतायत का पाहूया या सामन्याचा. गोलंदाजच्या मार्कवर सांघिक पहिलं आणि संघाचं पहिलं शतक हाताळतेत कल्पेश पाटील. हे देखील एक्सपिरियन्स खेळाडू आहेत. चार ओव्हर आणि 60 धावाचं लक्ष ठेवलेलं आहे. स्ट्राईक एंडवर आहेत मला वाटतं राहुल मुंडकर आणि नॉन स्ट्राईक एंडवर आहेत निकेश गावड आणि गोलंदाजच्या मार्कवर कल्पेश पाटील. पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतील ओला एंड करून. पाहूया पहिला चेंडू आणि मात्र रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न होता राहुल यांचा आणि काय बॅटला त्या रनरमध्ये येत नाही आणि हा एक धाव काही वाचू शकत नाही. क्षेत्ररक्षक होते तिथं केवल पाटील. अंपायर बॅटकट आहे का लेग बाईज. बॅटकट एकच धाव. एक धाव संख्या. एक बॉलच्या समाप्तीनंतर लगातार 2 सिक्ससाठी 1000 रुपये संदेश भगत नौपाडा यांच्याकडून. कोण निकेश गावणसाठी लगातार 2 षटकार आणि मात्र फुलटाच बॉल वाईट आहे. संधी होती त्यांना षटकार मारण्याची. धाव संख्या
2. एक बॉल 2 धावा. दुसरा बॉल आणि पाहूया निकेश आणि मात्र मला वाटतंय डॉट चेंडू आणि डॉट चेंडूची धाव 2 चेंडू आणि 2 धावा. पाहूया तिसरा चेंडू हाताळतील कल्पेश पाटील. समोर फलंदाज आहे तो मला वाटतं त्यांना 2 षटकारांसाठी 1,000 रुपये लावलेले आहेत संदेश भगत नौपाडा यांच्याकडून. आणि मात्र हा काही बॅटच्या रनरमध्ये येत नाही. आणि एक धावसंख्येची धावसंख्या होते ती 3 चेंडू आणि 3 धावा. चांगली गोलंदाजी आहे कल्पेश पाटील यांची. आणि ती चौथा चेंडू फेस करते राहुल आणि मला वाटतं ब्लॉकलचा प्रयत्न करत होते ते. आणि एक डायरेक्ट हिट जरूर झालेला आहे तिथं. आणि अंपायर तिथं आता मात्र रनआउट आहे मला वाटते निकेश गावंड. 2 धावा घ्यायची गरज नव्हती. एकच धावसंख्या 2 धावाची काही गरज नव्हती निकेश गावंड यांना आणि जास्त घाई केली. आता मात्र संघाचे संगणक जयेंद्र पाटील आता ग्राउंडमध्ये जाताना दिसत आहेत. संघ माळक आहेत ते. चांगली ड्राय लगावली होती त्यांनी निकेश यांनी पण काही 4 चेंडू 3 धावा. 4 चेंडू 4 धावा मापे असावे. 4 चेंडू चांगली गोलंदाजी आहे ती. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज कल्पेश पाटील आणि स्ट्राईक एंडवर आलेत. आता मात्र संघाचे संगणक जयेंद्र पाटील आता पाहूया काय करतात आपल्या संघासाठी. 40+ आहेत ते. आणि हा मात्र वाईट आहे. अवांतर चेंडूच्या धावसंख्या 5 धावसंख्या. 4 चेंडू 5 धावसंख्या. चांगली गोलंदाजी करतायत कल्पेश पाटील. आता मात्र चांगला हा 1 बाउंड चौकार लगावलेला आहे जयेंद्र पाटील यांनी. त्यांचा स्वतःचा संघ आहे ते. आणि ह्या चौक्याच्या सहाय्याने धावसंख्या होती ती 9. शेवटचा चेंडू या ओव्हरमधला. आता मात्र कुठेतरी चौकार आला. एक संघर्ष करताना दिसतंय जयेंद्र पाटील आपल्या संघासाठी. 40+ आहेत ते. आणि शेवटचा चेंडू कल्पेश यांचा. आता मात्र हा देखील त्यांनी उंचावर मारलेला होता आणि तिथं मला वाटतंय क्षेत्ररक्षक तैनात आहे राकेश पाटील. आणि एक मतलब 2 धावा घेतलेल्या. 2 धावांची धावसंख्या होती ती 11. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 11. येणारे चेंडू 18 आणि 49 धावसंख्येची गरज असेल ती तन्वीर संघाला. आणि संघाचं दुसरं शतक हाताळतील मला वाटतंय कृष्णा पाटील. कोणच्यावर सुपूर्त करतील चेंडू. भाग्यवान पाटील आणि रुपेश पाटील चर्चा करतात एकामेकांमध्ये. मला वाटतं कर्णधार स्वतः आपल्या गोलंदाज हातात घेतील. गोलंदाजी मार्कवर मला वाटते भाग्यवान पाटील स्वतः कर्णधार आहेत ते संघाचे. समर्थ लिहून संघाचे कर्णधार भाग्यवान आणि तन्वी उल्हान संघाचे देखील संघनायक आहेत ते स्ट्राईक एंडवर राहुल मुंडकर. पाहूया वैयक्तिक पहिला आणि संघाचं दुसरं शतक हाताळतायत भाग्यवान पाटील.
पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतात आणि हा मात्र पहिला चेंडू स्क्वेअर. अवांतर धावसंख्या आणि धावांतरचा धावसंख्येनिशी धावसंख्या होते 12. काहीतरी कानमंत्र करताना दिसतात ते जयेंद्र पाटील. कर्णधाराला संगमालक आहेत ते जयेंद्र पाटील. आता गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. भाग्यवान पाटील आणि पेस करते राहुल आणि हा आता मात्र मला वाटतंय हाही देखील मला वाटतंय स्वेर. आणि 2 चेंडू लगातार स्वेर. काय गोलंदाजी करतायत, खराब गोलंदाजी करतायत. आता मात्र कर्णधार स्वतः भाग्यवान पाटील. आता पाहूया पुढचा चेंडू. हा आणि हा मात्र स्क्वेअर लेगला मारलेला आहे त्यांनी. चौकार आलेला आहे. आणि चौकाराची धावसंख्या होती ती 17. एक चेंडू आणि 6 धावा दिलेल्या आहेत. एक चेंडूमध्ये 6 धावा खर्च केल्या आहेत भाग्यवान पाटील यांनी. आणि मात्र आता क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना करताना पाहूया गोलंदाजी मार्कवर भाग्यवान पाटील. दुसरं एक चेंडू पहिल्याच चेंडूवर त्यांच्या कणकणीत चौकार लगावलेला आहे राहुल मुंडकर यांनी. पाहूया दुसरा चेंडू काय करतात राहुल मुंडकर सॉरी. आता मात्र हा देखील टोलवलेला आहे त्यांनी. आणि हा चांगली मला वाटतं कोण आहे तिथं ते नितीन आहेत मला वाटतं ते नितीन पवार आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण करतात. आणि 2 धावांची धावसंख्या होती ती 19 धावसंख्या. आणि हा मात्र बॅटच्या रनर मध्ये आला होता आणि हा कणकणीत षटकार. इट्स अ बिग हिट. षटकारनीची धावसंख्या 25. 3 चेंडू आणि 25 धावसंख्या. आता मात्र या 3 चेंडूमध्ये भाग्यवान पाटील यांनी 14 धावा खर्च केलेल्या आहेत. चौथा चेंडू टाकतील भाग्यवान पाटील. आणि हा देखील रनरमध्ये आला होता. मला वाटतं कॅच होईल का ड्रॉप होईल. आणि हा तिथं रुपेश पाटील होते कॅच जमिनीला दान केलेला आहे त्यांनी. दानशूर व्यक्तिमत्व आहेत ते रुपेश पाटील. राहुल स्ट्राईक एंडरवर आहेत मगातपासून. आणि 5वा चेंडू आणि हा मात्र कणकणीत मला वाटतंय राकेश पाटील क्षेत्ररक्षक आहेत तिथं. चांगली त्यांची क्षेत्ररक्षण आहे. आणि 1 धावसंख्या काही रोखू शकत नाही. 1 धावसंख्येनिशी धावसंख्या होती ती 28. आता मात्र स्ट्राईक एंडवर जयेंद्र पाटील. शेवटचा चेंडू असेल या शतकातला. भाग्यवान पाटील यांच्या शतकातला शेवटचा चेंडू फेस करतील जयेंद्र पाटील. आणि हा मात्र मला वाटतंय आणि हा मात्र त्यांनी आत्महत्या केलेली आहे जयेंद्र पाटील यांनी. आणि ते देखील तंबूच्या आश्रयाला. शेवटच्या चेंडूवर भाग्यवान पाटील यांनी विकेट पटकावलेली आहे. काहीशी खराब गोलंदाजी झालेली आहे त्यांच्याकडून. 17 धावा आलेत त्यांच्या ओव्हरमध्ये. चला टाइमपास करायचा आणि स्पीडअप करायचं आहे. क्षेत्ररक्षण करणारा संघ आपल्याला वेळोवेळी विनंती असणार आहे. 28 धावसंख्या. किती चेंडूमध्ये किती राहिले आता भाऊ? 12 चेंडू आणि 32 धावसंख्यांची गरज असेल. म्हणजे प्रति षटकामध्ये आपण 16 ची सरासरी असणार आहे. नक्कीच नक्कीच. न्यू बॅट्समन प्रवीण मोंडकर.
मंगलमूर्ती संघाचे संघनायक आहेत ते. पाहूया आता काय करतात आपल्या संघासाठी. स्ट्राईक एंडवर आहेत ते कर्णधार तन्वी विल्यमचे कर्णधार राहुल मुंडकर आणि मला वाटतंय संघाचं तिसरं आणि सांघिक वैयक्तिक पहिले शतक घेऊन येतील ते अमोल भोईर. आणि बघूया पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतायत अमोल भोईर. पाहूया फेस करतील राहुल मुंडकर संघाचे कर्णधार. पहिला चेंडू आणि मात्र रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न त्यांचा आणि हा मात्र चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल ते. मला वाटतंय तिथं यश जोशी चांगली क्षेत्ररक्षण आहे त्यांचं. अंपायर लेग बायज आहे का बॅट कट आहे. संघाचे कर्णधार क्षेत्ररक्षण व्यूहरचना सजवताना पाहूया. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अमोल भोईर ओला एंड करून मारा करतात. पाहूया सामना आणि हा फुलटाच चेंडू सहज त्याने टोलवलेला आहे तो प्रवीण मुंडकर यांनी. एक धाव घेतलेली आहे. एक धाव कंप्लीट आणि एकच धाव समाधान मानावं लागेल त्यांना. अर्धा टप्पा त्यांनी ओलांडलेला आहे आता. येणारे चेंडू 10 चेंडू आणि 30 धावसंख्या. येणारे चेंडू 10 आणि 30 धावक्याची गरज असेल आणि हा फुलटाच चेंडू आणि चांगला समाचार घेत असताना हा मात्र झेलबाद झालेला आहे. कर्णधाराची कॅच घेतलेली आहे आणि राहुल मुंडकर याच्या केलीचे अंत होत आहे. येणारे चेंडू असतील 9 आणि 30 धावसंख्येची आवश्यकता तन्वी विल्यम संघाला. चला फलंदाज त्वरित पाठवायचं आहे. आता मात्र राहुल मुंडकर यांची जागा भरून काढतील ते त्यांचे बंधू छोटे बंधू विजय मुंडकर. हे देखील गाणागाती प्लेयर आहेत. संदेश भगत यांच्याकडून विजय मुंडकर याच्यासाठी प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज असणार आहे. बघा आता गुलाबी थंडी सुरू झालेली आहे आणि इथे मात्र ताजं तवानं केलं जात आहे. प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं कॅश प्राईज असणार आहे. बघा सामना जिंकायचा असेल तर षटकार मारावे लागतील. 500 रुपयाचं कॅश प्राईज देखील मिळत जाईल. परंतु बघूया सामना कोण जिंकणार. तत्पूर्वी विनंती असेल नक्ष 11 संघ आपण रिपोर्टिंग करायचं आहे. येणारे चेंडू 9 आणि 30 धावसंख्येची आवश्यकता आहे ती आणि हा मात्र चकनकने टोलवलेला आहे. मला तर वाटते नितीन पवार यांची चांगलं क्षेत्ररक्षण आहे ते आणि एक धाव समाधान मानावं लागेल तिथं त्यांना. एक धावसंख्येची धावसंख्या होती ती 31. येणार चेंडू 8 आणि 29 धावसंख्येची आवश्यकता असेल ती तन्वी विल्यम संघाला जिंकण्यासाठी. आता मारामारीच करावी लागेल. प्रवीण मुंडकर मंगलमूर्ती संघाचे कर्णधार आहेत ते. पाहूया काय करतात आपल्या संघासाठी. आणि हा मात्र त्यांनी चांगला टोलवला आहे आणि तिथे क्षेत्ररक्षण असतील मला वाटते राकेश पाटील. चांगलं क्षेत्ररक्षण आहे त्यांचं. मला वाटतं त्यांची जी शरीरयष्टी आहे ना ती मुरबी संघाचा जो बंटी ठाकूर आहे ना त्याची त्याची शरीरयष्टी आहे. या ओव्हरचा शेवटचा चेंडू 32 धावसंख्या धावसंख्या लागलेली आहे. येणार चेंडू 7 आणि 28 धावसंख्येची आवश्यकता असेल ती तन्वी विल्यम संघाला आणि फुलटाच चेंडू काहीचा समाचार घेता आला नाही विजयांना आणि हा डॉट चेंडूनिशी हा शतक संपुष्टात 32 धावसंख्या धावफलकावर. चला नक्ष 11 संघ आपण रिपोर्टिंग करायचं आहे. तर यानंतर लगेच आपले सॉरी ठीक आहे कॅप्टन आतमध्ये आहे पंतांच्या भूमिकेमध्ये असणार आहेत. चला लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्या फील्ड करणारा संघ. कारण आता जवळपास पाहायला गेलं तर आपण 3:25 झालेले आहेत. अजूनही आपल्याला 2 सामने खेळवायचे आहेत. त्याच्यानंतर प्राइज सेरेमनी देखील आपल्याला करायची आहे.
बघा जे संघ सामना हरलेत ते बिलकुल घरी गेलेले आहेत. जे सामने या स्क्वॉड मध्ये अजूनही ज्यांचं स्थान अबाधित आहे तेच या ठिकाणी दिसत आहेत आपल्याला. ओव्हर टू कॉम्बॉक्स. येणारे चेंडू 6 आणि धावा हवेत ते 28. मला वाटते गोलंदाजी मार्कवर 40+ मास्टर बलराम गावंड यांच्या हातामध्ये चेंडू. पाहूया कशी गोलंदाजी करतायत आपल्या संघासाठी. येणार चेंडू असेल 6 आणि 28 धावसंख्येची गरज असेल. कंपल्सरी 5 षटकार त्यांना मारावेच लागतील. आणि हा मात्र पहिला चेंडू त्यांनी स्वेर टाकलेला आहे. क्वालिफाय पंचायत आमचे सनी मुंडकर आणि मयूर भोईर. पाहूया पहिला चेंडू आणि हा मात्र कणकणीत टोलवला आहे आणि 1 बाउंड चौकार. ते तर क्षेत्ररक्षक होते त्यांच्या आवाक्याच्या वरून गेलेला आहे हा 1 बाउंड चौकार. आणि चौकारनीची धावसंख्या होती ती 37. येणारे चेंडू 5 23. येणारे चेंडू 5 आणि 23 धावसंख्येची आवश्यकता आहे ती. आता मात्र मारामारीच करावी लागेल प्रवीण मुंडकर तुम्हाला संघासाठी, नाही तर मग घरचा रस्ता. आता मात्र हा मात्र चांगला कटवलेला आणि तिथं मात्र क्षेत्ररक्षक होतोय यश जोशी. आणि एक धावानिशी धावसंख्या होती ती 38. आणि येणार चेंडू 4 चेंडू 22 धावसंख्येची आवश्यकता आहे. 4ही षटकार लगवायला लागतील विजय मुंडकर यांना. आणि हा मात्र ब्लॉक आउट मला टाकलेला आहे त्यांनी. आणि चांगला चेंडू डॉट चेंडूची समाप्ती. येणार चेंडू 3 आणि 22 धावसंख्येची आवश्यकता आहे ती तनिवलन संघाला. आणि मात्र आता आपल्या चांगली गोलंदाजी म्हणता येईल ती बलराम गावंडे यांची. 40+ मास्टर आहेत ते. आणि हा मात्र उंच उडालेला शेट नो मॅन्स लँडमध्ये पडलेला आहे शेट. 1 धावसंख्या 39. 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी 21 धावसंख्येची आवश्यकता असेल ती. तर आत्ता पत्ता औपचारिकता राहिलेली आहे या सामन्यामध्ये. वाईट बॉल. फुकट टाइमपास करतात बलराम गावंड. येणार चेंडू 2 जिंकण्यासाठी 20 धावा. 1 साइड झालेला आहे सामना. हा आता मात्र हा वर मारलेला आणि कॅच होईल का? मला वाटतं कॅच. व्हेरी नाईस कॅच. भाग्यवान पाटील स्वतः कर्णधार आहेत ते. हो इक्वेशन काय राहिलेलं आहे अबू? 1 चेंडू. शेवटचा चेंडू बाकी आहे. ओके चला शेवटचा चेंडू बाकी असणार आहे. करण तू ये ना मग. तू चांगला बोलतोस. तू गायक देखील आहेस. ज्ञानेश्वर पाटील यांना संधी आहे. 1 षटकार मारलं तर त्यांना 500 रुपये रोहित पाटील यांच्याकडून. 1 चेंडू. प्रभाकर मुंडकर यांच्याकडून देखील 500 रुपयाची. आणि हा मात्र सामना जिंकलेला आहे तो समर्थ 11 संघाने. चला अबू मॅन ऑफ द मॅच कोण आहे या मॅचचा? भाग्यवान पाटील डेफिनेटली. चला डेफिनेटली भाग्यवान पाटील आपण लगेच. तत्पूर्वी चला दोन्ही संघाचे संघनायक मॅच थोडी तापवावी लागणार या ठिकाणी. तन्वी 11 संघ आणि त्याचबरोबर माफी मागतोय सॉरी नक्ष 11 संघ असणार आहे आणि आत्ताचा विजेता संघ. चला दोन्ही संघाचे कॅप्टन्स लगेचच या.